नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करते। मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नवीन नोंदणी करणार असाल किंवा तुमची नोंदणी ऑनलाईन रिन्यूअल करायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या योजनेसाठी ऑनलाईन क्लेम करायचं असेल तर यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून एक नवीन महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। हा अपडेट नेमका काय आहे, यामुळे बांधकाम कामगारांच्या नोंदणीवरती, रिन्यूअल्स आणि क्लेम्सवरती याचा काय परिणाम होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता आपण महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाकडून नवीन अपडेट काय आले हे पाहण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कामगार नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल। नवीन नोंदणी करण्यासाठी तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही सर्वात वरती या ठिकाणी पाहू शकता, न्यू रजिस्ट्रेशन्स, रिन्यूअल्स अँड क्लेम्स ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉप्ड ड्युरिंग द कोड ऑफ कंडक्ट। म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, आचारसंहितेच्या काळात नवीन नोंदणी, नूतनीकरण आणि दावे अर्ज थांबवण्यात आले आहेत। तर ही अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाकडून शेअर करण्यात आली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या आचारसंहितेच्या काळात रिन्यूअल करायचं असेल किंवा क्लेम करायचं असेल किंवा रजिस्ट्रेशन करण्याचा विचार करत असाल तर तुमचं हे काम होणार नाही, कारण आचारसंहितेच्या काळामध्ये मंडळाकडून नवीन नोंदणी, रिन्यूअल आणि क्लेमचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे। मित्रांनो, ही माहिती तुमच्या बांधकाम कामगारांच्या पर्यंत नक्की पोहोचवा, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।